भारतातील अब्ज देशांची संख्या सातत्याने आता वाढत चालली आहे। वर्ष 2023 मध्ये भारतामध्ये 5 दिवसांनी 1 अब्ज देश निर्माण झाला असून हा इंडिया झालेल्या एका धनाढ्य यादी 2024 मध्ये म्हणलं आहे। एका जोहोच्या राधा वेबू म्हणजे 47,500 करोड रुपयांची संपत्तीसह स्वबळावर श्रीमंत बनलेल्या महिलांच्या यादीत प्रथम स्थानावर आहेत। हुरून इंडियाच्या यादीनुसार 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती त्या असलेल्या एका अतिश्रीमंतांच्या भारतातील संख्या 220 ने अजून आहे। 1,539 झाली आहे। विशेष म्हणजे हुरून इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीतील अतिश्रीमंतांची संख्या पहिल्याच मध्ये 1500च्या वर गेलेली आहे। टॉप 5 श्रीमंत एनआरआयच्या एका गोपीचंद हिंदूचे समूह 1,92,700 कोटी रुपयांची एल.एन. मित्तल हे आहेत आणि मित्रांनो तसेच आर्सेलर मित्तल समूह 1,60,900 करोड रुपये अब्जदेश आहेत आणि ही संख्या 334 वर गेलेली असून भारतातील अब्ज देशांची संख्या आता त्रिशतकांच्या टप्पा पार जात आहे। 334 झाली आहे। हुरून इंडियाच्या 13 वर्षापूर्वीच्या पहिल्या यादीच्या तुलनेमध्ये हा आकडा 6 पट अधिक आहे। 18 जणांची संपत्ती 1 लाख कोटी आहे या रुपयांपेक्षा जास्त आहे। अब्ज देशांची एकूण संपत्ती 46% तर सरासरी संपत्ती 25% वाढली गेलेली आहे। हुरून इंडियाच्या यादीमध्ये 102 अनिवासी भारतीयांचा समावेश असून त्यातील एकूण 69 म्हणजे सर्व श्रीमंत आहेत। अमेरिकेमधील सर्वाधिक 46 जण यादीमध्ये आहेत तर अनिल अग्रवाल वेदांताचा समूह 1,11,400 करोड रुपये आहेत। शापूरच्या पालनाचे मिस्त्री शापूरच्या पालनाचे समूह 91,400 कोटी रुपये आहे। जय चौधरी तसेच झेडलेस्कर 88,600 कोटी रुपये इतके आहेत। टक्क्यांनी आता एवढ्या भारतामध्ये वाढले गेले आहे। 29 अब्ज देशांची संख्या आता सध्या वाढलेली आहे। या टक्क्यांनी 25 चीनमधील अब्ज देश घटले आहेत आणि तसेच यावेळेस देशाच्या जीडीपी मध्ये अर्धी जीडीपी हे आज श्रीमंतांचीच आहे आणि श्रीमंत अतिश्रीमंताकडे असल्यामुळे हुरून इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये एका व्यक्तीची एकूण संपत्ती 1,59,000 कोटी रुपये इतकी झालेली असून आता सौदी अरेबियाच्या एका स्वित्झर्लंडच्या एकत्रित जीडीपी पेक्षा अधिक आहे। तसेच भारताच्या जीडीपीची एकूण रक्कम या तुलनेमध्ये आधीपेक्षा जास्त आहे आणि सर्वात तरुण अब्जाधीश कोण तर असं बोलणाऱ्यामध्ये हर्षिल मथुर आणि शशांक कुमार दोघांचेही वय मित्रांनो 33 वर्षे हे सर्वाधिक तरुण अब्जाधीश ठरले गेलेले आहेत। पेमेंट सोल्युशनच्या ॲप्लिकेशनच्या रिझर्व्हचे संस्थापक आहेत। क्विक फॉर्म आणि प्लॅटफॉर्म झेटो संस्थापक आहेत। कवेल व्हेरा आणि आदित्य पालेचा हे सर्व श्रेणीतील यादीमध्ये सर्वाधिक तरुण धनाढ्य ठरले असून त्यांची संपत्ती अनुक्रमाने 3,600 कोटी रुपयांची आणि 4,300 कोटी रुपयांची इतकी आहे। गौतम अदानी बनले मित्रांनो देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेले असून हुरून इंडियाच्या यादीनुसार गौतम अदानी यांच्याकडे 11,62,000 कोटी रुपयांची संपत्ती इतकी आहे आणि टॉप 5 श्रीमंत भारतीयांमध्ये गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर येतात आणि अदानी समूह मित्रांनो समूह 11 लाख करोड रुपयांची संपत्तीपेक्षा जास्त आहे। मुकेश अंबानी रिलायन्स समूह यांची दुसऱ्या क्रमांकावर असे त्यांची 10,14,000 करोड रुपये संपत्ती आहे। शिव नाडर HCL समूहाचे 3,14,000 कोटी रुपये इतके आहे। सायरस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट 2,89,000 कोटी रुपयांची इतकी संपत्ती आहे। दिलीप संघवी फार्मास्युटिकल 2,50,000 कोटी रुपये इतकी संपत्ती त्यांची आहे। तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।